सहभागी आहे एकनाथ शिंदेंचा शिवसेना हा पक्ष। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सांगायला पाहिजे की या मुद्द्यावरती त्यांची भूमिका नेमकी काय आहे। त्यांचेच पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारची भलामण करतायत आणि हा निर्णय त्यांच्याच करवी जनतेच्या कडे उतरवला जातोय। त्यामुळं जर खरोखर मराठी प्रेमी असतील तर या सगळ्या नेत्यांनी वेळीच याच्यातला धोका जो आहे तो ओळखला पाहिजे आणि या निर्णयाला आपली भूमिका नेमकी काय आहे, आपला विरोध नेमका कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी हा निर्णय झाला देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भातली भलामण केलेली आहे। देशभरामध्ये तुम्ही बघा की ही तिसरी भाषा लागू करणारे जे राज्य आहे ते बहुतांश उत्तरेकडची राज्य आहे। तमिळनाडू सारखं सरकार ही हिंदी सक्ती जी आहे ती झुगारून देऊ शकतं, त्याच्याशिवाय त्यांची यंत्रणा जी आहे ती त्यांनी मजबूत केलेली आहे शिक्षणाची। जे त्यांना जमतं ते आपल्याला का जमू नये हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून हिंदीच्या सोबत इतर सगळ्या सांस्कृतिक गोष्टी सुद्धा अशा पद्धतीनं उत्तर भारतातल्या आपल्या शिक्षणामध्ये येणार का आणि त्याद्वारे मराठीच भाषेचं नुकसान होणार का हे वर्तुळामध्ये एक मुद्दा चर्चेमध्ये होता। आणि तो मुद्दा होता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा। त्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून विरोधाची प्रतिक्रिया आली। अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा त्याला विरोध केला, विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा त्या संदर्भात सरकारला 1-2 पत्र लिहिली आणि त्याच्यानंतर असं वाटलंच होतं की कदाचित ही हिंदी सक्ती जी आहे ती सरकारनं मागे घेतलेली आहे म्हणून। पण आता 2 दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या, 16 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा सुरू झाल्या आणि त्यानंतर अचानक 2 दिवसांनी काल रात्री शिक्षण विभागाच्या वेबसाईटवरती अचानकपणे एक GR पब्लिश होतो आणि त्या GR मधून सरकारचे इरादे नेमके काय आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। एकतर ज्या पद्धतीनं हा GR काढलेला आहे त्याच्यातून हे स्पष्ट दिसतं आहे की सरकार वर्ण जरी दाखवत असेल की हिंदीची अनिवार्यता नाहीये, हिंदी सक्तीची नाहीये, तिसऱ्या भाषेचा पर्याय सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, पण प्रत्यक्षात ही सरकारी भाषेतली सरकारची हुशारी आहे। आणि उलट या GR मधली जर तुम्ही भाषा बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही पडद्यामागणं किंवा अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती नाहीये, तर ही थेटपणे तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारनं हिंदी आणलेली आहे आणि त्या GR मध्ये हे स्पष्ट दिसतं आहे। आता आज दिवसभरामध्ये त्याच्या संदर्भात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे। एकतर सुरुवातीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। दुसरीकडे 11:30-12च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या मुद्द्यावरती एक पत्रकार परिषद घेतली। त्यांचं म्हणणं आहे की आता त्यांनी तिसरं पत्र जे आहे ते मुख्याध्यापकांना लिहिलेलं आहे आणि कुठली शाळा हिंदी शिकवतो हे आता आपण बघतो असं म्हणत त्यांनी एक प्रकारे आता शाळांना सुद्धा इशारा दिलेला आहे आणि या संपूर्ण प्रश्नावरती आपली भूमिका जी आहे ती हिंदीच्या विरोधातलीच आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा या सगळ्या संदर्भातलं विधान आलेलं आहे। आज जेव्हा ते देहूमध्ये होते तिकडे वारकरी सगळे निघालेले आहेत पंढरीच्या दिशेनं आणि त्यावेळी वारकरी वेशामध्ये खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी हा बाईट दिला, ही प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा मराठीचं प्रेम दिसण्याच्या ऐवजी मराठीच्या विरोधातलेच काही मुद्दे त्यांनी अत्यंत बेमालूमपणे आणि त्यांची जी वकिली हुशारी आहे त्या वकिली हुशारीमध्ये महाराष्ट्राच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचं जे विधान आहे, जे स्पष्टीकरण आहे या संपूर्ण हिंदी सक्तीबद्दलचं, त्याच्यामध्ये 2-3 कॉन्ट्राडिक्शन्स आहेत आणि जी त्यांनी विधानं केलेली आहेत त्याच्यामध्ये खरं तर तथ्यांचा सुद्धा आधार नाहीये, काही फॅक्टची मोडतोड केल्याचं दिसतं आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला थेट बोलावं लागेल, त्याचा नीट आढावा घ्यावा लागेल। सगळ्यात पहिली गोष्ट तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की आम्ही हिंदीची अनिवार्यता केलेली नाहीये, तर हिंदीची अनिवार्यता काढून टाकलेली आहे। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हटलं जातं, 2020 साली ही पॉलिसी लागू झाली, त्याच्यामध्ये मातृभाषा अनिवार्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा सांगितलेल्या आहेत आणि आम्ही मराठीला पर्याय दिलेला नाहीये पण हिंदीला पर्याय दिलेला आहे असं म्हणत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी अनिवार्य करत नाहीये। पण तुम्ही हे लक्षात घ्या की याच्यातला जो GR आहे तो GR काय सांगतो की सर्वसाधारणपणे तिसरी भाषा ही हिंदी असेल आणि जर विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी इतर भाषांपैकी एक तृतीय भाषा म्हणून शिकवण्याची जर इच्छा दर्शवली तर त्यांना ती भाषा शिकण्यास मान्यता देण्यात येईल। तथापि त्या भाषेची इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्या शाळेतली इयत्तानिहाय संख्या ही किमान 20 असली पाहिजे आणि त्या भाषेच्या अध्यापनाकरता मग शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल। आता पहिला मुद्दा इथं लक्षात घ्या की जर मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्ही हिंदीची सक्ती केलेली नाहीये, उलट ती काढून घेतलेली आहे, एकतर
सगळ्या भाषा तज्ज्ञांचं म्हणणं हे आहे की तिसरी भाषाच नको, 2च भाषा असल्या पाहिजेत. पण तो मुद्दा जर आपण बाजूला ठेवला आत्ता, तरी जर तुम्ही असं म्हणताय की तिसऱ्या भाषेची सक्ती म्हणून आम्ही हिंदीची सक्ती करत नाही आहोत, तर या जी-आरमध्ये सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा असेल असा उल्लेख कशासाठी आहे? जर तुम्हाला कुठलीही तिसरी भाषा शिकवायची तर तुम्ही एवढंच म्हणायला पाहिजे होतं, की तिसरी भाषा जी विद्यार्थ्यांना शिकायची आहे त्याचा पर्याय उपलब्ध असेल, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी ज्यावेळी तुम्ही सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा आहे असं म्हणता, तेव्हा ती हिंदीची सक्तीच असते. कारण त्याच्या पुढच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत, 20 विद्यार्थी असले पाहिजेत इच्छुक, तर शिक्षक दिला जाईल, नाहीतर मग ऑनलाईन पद्धतीनं शिकवू. या सगळ्या ज्या बाता आहेत, त्या आपल्या प्राथमिक शाळांचं जे नेटवर्क आहे, त्यांना मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत, त्या बघितल्या तर ही पुढची सगळी अटी शर्तींची शर्यत इतकी अडथळ्याची आहे, की त्याच्यामध्ये तिसरी अन्य कुठली भाषा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघडच आहे. आणि म्हणून ही हिंदीची सक्तीच आहे. ती फक्त सरकारनं अतिशय हुशारीनं सरकारी शब्दांमध्ये जी-आरमधल्या सगळ्या त्या शब्दचलाखीमध्ये बसवून आणलेली आहे. आणि त्यामुळं हे म्हणणं, की आम्ही हिंदीची अनिवार्यता काढून टाकलेली आहे, हे चुकीचं आहे. कारण जर तसं असतं, तर तुम्ही हिंदीचा उल्लेख सर्वसाधारणपणे तिसरी अनिवार्य भाषा ही हिंदी असेल, सर्वसाधारणपणे तिसरी भाषा हिंदी असेल, असा केला नसता. ही पहिली गोष्ट. आता दुसरं जे विधान आहे देवेंद्र फडणवीस यांचं, ते आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दलचं. आणि त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आधार घेत हिंदीच्या या तिसऱ्या भाषेचा आग्रह ते करतायत. पण त्याच्याबद्दलचे जे तथ्य आहेत, जे फॅक्ट्स आहेत, ते पूर्णपणे वेगळे आहेत. आणि ते काय आहेत हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. एकतर आपल्या या संपूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कुठेही म्हणजे मॅन्डेटरी हा शब्द नाही आहे, की तिसरी लँग्वेज जी आहे ती पूर्णपणे सक्तीची आहे, असा उल्लेख या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही नाही आहे. के. कस्तुरीरंगन जे या संपूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी या सगळ्याचा ड्राफ्ट तयार केलेला होता. आणि त्याच्यानंतर हा ड्राफ्ट तयार झाला. याच्यातलं डॉक्युमेंट मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये कुठेही मॅन्डेटरी हा शब्द आढळलेला नाही आहे. मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सुद्धा या संदर्भात सोशल माध्यमांच्यावरती एक प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे, की राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा मी सोबत जोडतोय आणि त्याच्यातलं पान क्रमांक 13 आणि 14, त्याच्यातही 13 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी. पान 14 नंबरमध्ये म्हणजे याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पान 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. त्यामुळं पहिलीपासून तिसरी भाषा शिकवावी आणि ती हिंदी असावी, असं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठंही म्हटलेलं नाही आहे. आणि त्यामुळं त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आधार घेत, की आता त्याच्यात कसं म्हटलेलं आहे, सर्व देशामध्ये हा त्रिभाषा सूत्राचा फॉर्म्युला जो आहे तो लागू होतोय आणि म्हणून आपल्याला पण तो लागू करणं हे आवश्यक आहे, असं जे मुख्यमंत्री म्हणतायत ते चुकीचं आहे. कारण एक तर पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, की शिक्षण, प्राथमिक शिक्षण हा जो विषय आहे, तो समवर्ती सूचीमधला म्हणजे कॉन्करंट लिस्टमधला आहे. त्याच्याबद्दल जी काही धोरणं, जे काही कायदे करायचे, ते कायदे करण्याचा अधिकार हा केवळ केंद्राला नाही आहे, तर तो राज्य सरकारला सुद्धा आहे. याच्या आधी हा विषय जो आहे तो फक्त राज्य सूचीमध्ये होता, स्टेट सब्जेक्ट होता, नंतर तो कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आला. पण ज्या अर्थी प्रायमरी टीचिंग, प्रायमरी एज्युकेशन हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे, की या संदर्भात धोरणे आणि कायदे बनवण्याचे सगळे अधिकार जे आहेत ते राज्य सरकारला अजूनही शाबूत आहेत. आणि राज्य सरकार त्यांच्यासाठी काय भलं आहे, आपल्या संस्कृतीसाठी काय योग्य आहे, हे पूर्णपणे व्यवस्थित ठरवू शकतं. त्याच्यामध्ये केंद्राची कुठलीही बाध्यता नाही आहे, हा आपल्याकडं कायदा सांगतो. आणि म्हणून आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्राचा जरी त्यांनी गाईडलाईन दिल्या असल्या, तरी ते मॅन्डेटरी केलेलं नाही आहे. आणि म्हणूनच देशातल्या 3 राज्यांनी जवळपास, म्हणजे खरं तर अजून त्याच्याबद्दल रिसर्च केला तर अजून इतरही काही नावं सापडतील, पण तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र लागू केलेलं नाही आहे. केवळ द्विभाषा सूत्र तिथं लागू आहे. आता आजच्याच या निवेदनामध्ये अजून एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी असं केलं, की 3 भाषेच्या विरोधात तमिळनाडू सरकार कोर्टामध्ये गेलं, पण कोर्टानं सुद्धा ते मान्य केलेलं नाही आहे. आता याच्याबद्दल खरं तर मी बघत होतो काही गोष्टी सुप्रीम कोर्टातल्या. कोर्टाचा असा कुठंही निर्णय नाही आहे, की त्यांनी तमिळनाडू सरकारला या मुद्द्यावरती पूर्णपणे म्हणजे
द्विभाषा सूत्राच्या मुद्द्यावरती जे त्यांनी लागू केलेलं आहे त्याच्याबद्दल फटकारलंय किंवा त्रिभाषा सूत्रच लागू करा असं म्हटलेलं आहे. उलट धक्कादायक बाब ही आहे की भाजपचीच पार्श्वभूमी असलेला एक वकील सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि अगदी एप्रिल मे मधली घटना ही आत्ताची. त्यावेळी त्यांनी असा दावा केलेला होता की या 3 राज्यांना तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांना कोर्टानं डायरेक्शन्स द्यावेत की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत 3 लँग्वेज फॉर्म्युला हा त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं त्यांची ही बाब जी आहे ती मान्य केली नाही. म्हणजे याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की या 3 राज्यांना तुम्ही कंपल्सरी 3 लँग्वेज फॉर्म्युला ॲक्सेप्ट करायला सांगा, पण ती गोष्ट सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली नाही आहे. एकीकडे हा असा निकाल असताना तमिळनाडू सरकार कोर्टात गेलं होतं आणि त्यांचं सुप्रीम कोर्टानं ऐकलेलं नाही आहे असं जे देवेंद्र फडणवीस सांगतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेनं नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे हे अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती ऑथेंटिक माहिती आहे. तमिळनाडू सरकारनं एक याचिका दाखल केलेली होती. ती याचिका ही होती की आम्ही 3 लँग्वेज फॉर्म्युला लागू केलेला नाही आहे, म्हणून आमचा जो फंड आहे शैक्षणिक धोरणासंदर्भातला तो केंद्र सरकार रोखून धरतं आहे आणि तो आम्हाला त्यांनी तातडीनं द्यावा. या संदर्भातली याचिका कोर्टामध्ये तमिळनाडू सरकारनं दाखल केलेली होती. म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युलाबद्दल त्यांना कुठेही कोर्टानं असं काही आदेश जे आहेत ते दिलेले नाही आहेत आणि मुळात देऊ शकत नाही. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रायमरी एज्युकेशन हा पूर्णपणे कॉन्करंट सब्जेक्ट आहे, समवर्ती सूचीमध्ये आहे, ज्याच्यावरती राज्य सरकारसुद्धा त्यांना हवे असलेले कायदे जे आहेत ते करू शकतं. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं तंत्रज्ञान इतकं सोपं आणि इतकं पारदर्शी झालेलं असताना सुद्धा आपल्या राज्याचे नेते इतकी ढळढळीत विधानं कशी काय करू शकतात हा खरोखर मला प्रश्न पडला. कारण ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलं त्याच्यानंतर मी सहज जे ग्रोक नावाचं ॲप आहे त्या ग्रोकवरती हा प्रश्न विचारला की इज 3rd लँग्वेज कंपल्सरी इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्याच्यावरती ग्रोकनं दिलेलं जे उत्तर आहे ते सुद्धा पुरेसं आहे. ग्रोक असं म्हणतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिकमेंड्स 3 लँग्वेज फॉर्म्युला विच एन्करेजेस स्टुडंट्स टू लर्न 3 लँग्वेजेस इन स्कूल विथ ॲटलीस्ट 2 being नेटिव्ह इंडियन लँग्वेजेस. However, it is not strictly compulsory in the sense of being uniformly mandated across all states or schools. म्हणजे ग्रोक सुद्धा हे उत्तर देतंय आणि त्याच्यामध्ये हायलाईट करून सांगतं की हे कंपल्सरी नाही आहे. म्हणजे 3री लँग्वेज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सुद्धा बंधनकारक केलेली नाही आहे हे ग्रोकला सुद्धा कळतंय. ग्रोक हे अमेरिकन ट्विटर जे आधी या कंपनीचं नाव होतं आता एक्स आहे या कंपनीचं ॲप आहे. त्या अमेरिकन लोकांना सुद्धा आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल इतकी माहिती आहे, त्या AI तंत्रज्ञानाला सुद्धा कळतंय की हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि तरी आपल्याकडं या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा हवाला देऊन सांगितलं जातंय की त्याच्यामध्ये सांगितलं आहे म्हणून आम्ही हे सूत्र लागू करतोय. आता ज्या पद्धतीनं म्हणजे ह्याच्यातला धोका काय आहे ते लक्षात घ्या. 3री भाषा म्हणून हिंदी येणं त्याचे फायदे तोटे सगळे एक वेळ बाजूला ठेवा, पण जी गोष्ट ज्याला विरोध करतायत लोक, जनभावना विरोधात आहे असं दिसतंय, ती गोष्ट सरकारनं ज्या पद्धतीनं लागू केली तो पॅटर्न खूप धोकादायक आहे. 16 एप्रिलला महाराष्ट्र सरकारनं हिंदीबद्दलचा GR काढला ज्याच्यामध्ये हिंदी अनिवार्य होती. त्याला विरोध झाला. त्याच्यानंतर जाहीरपणे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सांगत होते की पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही, त्रिभाषा 2च भाषा शिकवल्या जातील असं सुद्धा ते म्हणत होते. देवेंद्र फडणवीस त्याच्याबद्दल काही काही बोलत होते. आणि लक्षात घ्या तुम्ही की सरकारनं काय हुशारी केलेली आहे, काय गनिमी कावा केला आहे, कशा पद्धतीनं तुम्हा सगळ्यांना गृहीत धरलेलं आहे. महाराष्ट्र हा पूर्णपणे निद्रिस्त झालेला आहे. या समाजाचं आत्मभान जे आहे ते जागं नाही आहे आणि त्यामुळं आपण बिनधास्तपणे इथं हिंदी सक्तीचा निर्णय घेऊ शकतो. कितीही विरोध झाला तरी यांच्या मराठी प्रेमाला आपण भीक घालायची नाही अशाच आविर्भावामध्ये जणू हा निर्णय काढलेला आहे. कारण 16 तारखेला राज्यातल्या शाळा सुरू झाल्या आणि त्याच्या आधीपासून सातत्यानं ही चर्चा कुजबूज सुरू होती की हिंदीची पुस्तकं आली आहेत का, बाजारात ती नेमकी कधी येत आहेत. पण त्याच्याबद्दल प्रचंड गुप्तता होती. बालभारतीची पुस्तकं बाजारात आलेली आहेत हे सरकारनं कळूसुद्धा दिलं नाही. शाळा सुरू होऊ दिल्या, 2 दिवस झाले आणि त्याच्यानंतर अचानकपणे मध्यरात्री हा GR जो आहे तो शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाईटवरती अचानकपणे प्रकाशित झालेला आहे. म्हणजे आता शाळा सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन पण झालेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर पर्यायच नसेल, लोकसुद्धा किती विरोध करून करतील हा बहुधा सरकारनं विचार केलेला दिसतोय. त्यामुळं आता याच्या आधी किती अशा गोष्टींवरनं सरकारनं पाठ फिरवलेली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणजे शेतकरी कर्जमाफीबद्दल पण हेच चालू आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर म्हणजे भली मोठी लिस्ट आहे की ज्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सातत्यानं सरकारनं ही केवळ आश्वासनं दिली पण त्याची पूर्तता केलेली नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये आता वाचून दाखवतो थोडक्यात.
काय काय गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सांगितलं होतं, नोकर भरती कंत्राटी पद्धतीनं करणार नाही असं म्हटलं होतं, बाह्य एजन्सीमार्फत भरती केली जाणार नाही, लाडक्या बहिणीसाठी पुरेशी तरतूद केलेली आहे असं म्हटलं होतं, पैसे वाढवू असं म्हटलेलं होतं, बेकायदा निविदा रद्द करू अशी अनेक आश्वासनं या सरकारने दिलेली होती, पण त्यातलं एकही पाळलेलं नाहीये. आणि म्हणून 16 एप्रिलला हा सगळा विरोध झाल्यानंतर हिंदी सक्ती करणार नाही असं जरी सरकार म्हटलं असलं तरी पुन्हा त्यांनी तीच गोष्ट केलेली आहे जी त्यांना करायची होती. आता ह्याच्या संदर्भात शिक्षणाच्या दृष्टीने ही गोष्ट किती धोकादायक आहे याच्याबद्दल सगळे शैक्षणिक तज्ज्ञ बोलतायत. आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांचा एक इंटरव्ह्यू केला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. पण अनेक तज्ज्ञांचं म्हणणं हे आहे की मुळात पहिल्यांदा तर तुम्हाला तुमची मातृभाषा नीट आली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही इतर भाषा ज्या आहेत त्या अधिक चांगल्या शिकू शकता. एकाच वेळी जर तुम्ही सगळ्या भाषांचा हा भडीमार केला तर एक सुद्धा भाषा लोकांना धड शिकता येणार नाही. आणि एकीकडे मराठीबद्दलचं हे प्रेम सरकार दाखवते, म्हणजे सरकारच्या वतीने हे सांगितलं जातं आहे की आम्ही सगळ्या शाळांना मराठी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये पण हे लक्षात गेलं पाहिजे की अनेक शाळांमध्ये ती कितवी भाषा म्हणून शिकवली जाणार हे निश्चित नाही आहे. म्हणजे अनेक शाळांमध्ये ती दुसरी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. आता सरकारच्या वतीने या गोष्टी सांगितल्या जात आहेत की तिसरी भाषा म्हणून तुम्हाला सगळे पर्याय देण्यात आलेले आहेत, तुम्ही कुठलीही भाषा शिका. आणि जिथं एखाद्या जरी विद्यार्थ्याला ती भाषा शिकायची असेल दुसरी कुठली, म्हणजे गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी वगैरे वगैरे, तर त्याच्याबद्दल आम्ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देऊ. पण आपल्याकडचं प्राथमिक शाळांचं नेटवर्क त्या किती दुर्गम भागामध्ये आहेत याची जर आपण सगळी माहिती बघितली तर अशा पद्धतीनं हा ऑनलाईनचा सगळा दावा जो आहे तो किती खोटा ठरेल. आणि मुळात जर इतक्या सहजपणे हिंदी उपलब्ध आहे तर आपण तीच शिकूयात, कशाला दुसऱ्या भाषेकडे वळायचं, असा सुद्धा विचार हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक करतील. आणि म्हणून एक प्रकारे हिंदीशिवाय पर्यायच नाही आहे अशी स्थिती स्वतः सरकारनंच करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर सरकार सांगतं की आम्ही हिंदी काही अनिवार्य केलेली नाही आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मातृभाषेचं महत्त्व वाढवण्यात आलेलं आहे, हे बरोबर आहे. इंजिनिअरिंग त्याच्यानंतर इतर अनेक महत्त्वाच्या शाखा ज्या आहेत त्या मातृभाषेमध्ये उपलब्ध करून देण्याकडं या एज्युकेशन पॉलिसीचा कल आहे, त्या दृष्टीनं काही पावलंसुद्धा टाकलेली आहेत. पण मुळात प्राथमिक शिक्षण जे आहे जोपर्यंत तुमच्या मातृभाषेमध्ये नीट होत नाही आहे आणि अशा पद्धतीने हिंदी आणणं हे नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे. कारण जे बाहेरून उत्तर भारतातून सगळे लोक इथे येतात, IS लॉबी इथं येते, त्यांच्या फायद्यासाठी हे चालू आहे का? हिंदी, हिंदुस्थान आणि हिंदुत्व याच्या राजकारणासाठी हिंदी थोपवली जाते का? हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याबद्दल सुद्धा नीट बोललं गेलं पाहिजे, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा जी आहे ती झाली पाहिजे. दुसरीकडे एक लक्षात घ्या की या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मराठी भाषा जी आहे ती नीट शिकवली गेली पाहिजे, आधी त्याच्याबद्दलची स्थिती सुधारली पाहिजे. आपल्याकडे ज्या मराठी शाळा आहेत त्यांची जर स्थिती आपण नीट केली तर मुळात आपली भाषा आधी नीट होईल. पण ती नीट करण्याच्या ऐवजी तिसरी भाषा म्हणून तुम्ही हिंदी आणताय आणि त्याच्यामध्ये हिंदीचं अकारण महत्त्व वाढतंय. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आधीच हिंदीचं अतिक्रमण इतकं वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर पाठ्यपुस्तकांमधून सुद्धा जर हिंदी आली तर आपल्यामध्ये आणि उत्तर भारतीय राज्यांच्या एकूण संस्कृतीमध्ये कदाचित फारसा फरक जो आहे तो फारसा उरणार नाही. आणि त्या दृष्टीनं ही सगळी गोष्ट जी आहे ती धक्कादायक आहे. आणि या सगळ्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीनं विरोध व्हायला पाहिजे तो विरोध आत्ता या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. खरं तर आत्ता सत्तेमध्ये सहभागी आहे एकनाथ शिंदेंचा शिवसेना हा पक्ष. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सांगायला पाहिजे की या मुद्द्यावरती त्यांची भूमिका नेमकी काय आहे. त्यांचेच पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारची भलामण करतायत आणि हा निर्णय त्यांच्याच करवी जनतेच्या गळी उतरवला जातोय. त्यामुळं जर खरोखर मराठी प्रेमी असतील तर या सगळ्या नेत्यांनी वेळीच याच्यातला धोका जो आहे तो ओळखला पाहिजे आणि या निर्णयाला आपली भूमिका नेमकी काय आहे, आपला विरोध नेमका कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी हा निर्णय झाला देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भातली भलामण केलेली आहे. देशभरामध्ये तुम्ही बघा की ही तिसरी भाषा लागू करणारे जे राज्य आहे ते बहुतांश उत्तरेकडची राज्य आहे. तमिळनाडूसारखं सरकार ही हिंदी सक्ती जी आहे ती झुगारून देऊ शकतं, त्याच्याशिवाय त्यांची यंत्रणा जी आहे ती त्यांनी मजबूत केलेली आहे शिक्षणाची. जे त्यांना जमतं ते आपल्याला का जमू नये हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून हिंदीच्या सोबत इतर सगळ्या सांस्कृतिक गोष्टीसुद्धा अशा पद्धतीनं उत्तर भारतातल्या आपल्या शिक्षणामध्ये येणार का आणि त्याद्वारे मराठीच भाषेचं नुकसान होणार का हा याच्यातला वादाचा मुद्दा आहे. आता राज ठाकरे यांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे की त्यांनी मुख्याध्यापकांना पत्र लिहिलेलं आहे. राज्यातल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून ते हे सांगतायत की शाळेमध्ये आता हिंदी कोण शिकवतं, कशी शिकवतं हे आम्ही बघू. पण त्याच्याबद्दल सुद्धा मला प्रश्न आहेत. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे. पण आता सरकारला विरोध करायचं सोडून तुम्ही मुख्याध्यापकांना वेटीस का धरता आहात
त्यांना वेठीस धरून खरोखर याच्यामध्ये बदल होणार आहे का? सरकारला जाब विचारण्याचा पर्याय तुमच्याकडे खुला आहे. त्यांच्या दारामध्ये ठाण मांडण्याच्या ऐवजी तुम्ही मुख्याध्यापकांची कॉलर कशाला पकडायला जाता? हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं त्यानं काय साधणार आहे याचा सुद्धा विचार व्हायला हवा. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? आणि खरोखर हिंदी सक्तीचा हा जो निर्णय आहे, तो सरकार ज्या पद्धतीनं सांगत आहे, त्याचे जे फायदे सांगू पाहत आहे, ते तुम्हाला पटतायत का? की याच्या पाठीमागं काही वेगळं राजकारण दडलेलं आहे? तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा. तुर्तास आपण या लाईव्ह स्ट्रीममध्ये आत्ताच थांबतो आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती. धन्यवाद.